नमस्कार मित्रांनो, अग्निदेव नॉलेज एक्सप्रेस या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आपण जे काही स्टार्टिंग पासून मी तुम्हाला अनाउन्स केलं होतं की आपण जे काही 6व्या वर्गापासून ते 10वी 11वी 12वी पर्यंत म्हणजे सायन्स जे आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला उपयोगी येणारा जो स्टेट बोर्ड सायन्स आहे तो 1 बाय 1 आपण एक लेक्चर आपण घेण्याचा काय करतोय प्रयत्न करतो। हे आपली सिरीज सुरू आहे। आता आपला कोणता वर्ग चालू आहे? सध्या क्लास 6 चालू आहे। क्लास 6 मधला चॅप्टर फर्स्ट आहे नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड। जर कोणाला माहित नसेल तर याच्या मागे एक व्हिडिओ घेतला मी, तो बघून घ्यायचं। दुसरी गोष्ट, जर कोणी तुमच्या घराजवळ आजूबाजूला कोणी 5-6 वर्गात असेल तर त्यांना पण सांगा, कारण त्या तुम्हाला जे आता भेटतंय ते त्यांना आधीच भेटून राहिलं तर कदाचित त्यांचं थोडंसं बेटर होईल। सायन्स चांगले बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत त्यांना शिकायला भेटेल। म्हणजे कसं आहे, जगा दुसऱ्याला जगू द्यावाला सिस्टम ठेवा, बाकीच्यांना पण फायदा होऊ द्या, म्हणजे सांगा त्यांना पण। कारण इथं आणि दुसरी गोष्ट, पैसा लागत नाही आहे, फ्री कंटेंट आहे, त्याच्यामुळं सगळ्यांना फायदा होऊ द्या ना, असं म्हणायचं मला। बाकी काय, माझा उद्देशच ते आहे की जे काही सायन्स आहे ते प्रत्येकापर्यंत व्यवस्थित पोहोचलं पाहिजे। ज्या खरंच ज्यांना गरज आहे शिकण्याची किंवा खरंच काही लोकांना गरज असते तिथपर्यंत पोहोचू द्या, काही हरकत नाहीये। म्हणून माझं ते सगळं मी काय केलंय, प्लॅन केलाय, म्हणून मी ते 1 बाय 1 करण्याचा प्रयत्न केला। याच्यानंतर आपण नॅचरल रिसोर्सेस मध्ये काय ते सांगितलं, त्याच्यामध्ये एअर बद्दल खूप सारी व्यवस्थित इन्फॉर्मेशन कॉन्सेप्ट शिकला, फॅक्ट शिकल्या। मी जे पहिल्या व्हिडिओत बोललं त्या प्रत्येक गोष्टी मी तिथं क्लिअर करण्याचा प्रयत्न केला। एअर बद्दल झालं आपलं। आता आपलं आजचं आहे वॉटर, म्हणजे जे काही नैसर्गिक संसाधन आहे, नॅचरल रिसोर्सेस आहे, याच्यामध्ये जसं हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे, याच्यामध्ये आपण एअर बघितलं म्हणजे हवा बघितलं। आता जो वॉटर आहे तो आपल्याला काय बघायचा आहे मित्रांनो? वॉटर काय म्हणजे पाणी बघायचं आहे। म्हणजे पाण्याचे महत्व ह्या चॅप्टर मध्ये काय आहे किंवा आपल्याला पाणी म्हणजे पाण्याबद्दल काय शिकायचं आहे, किंवा दुसरी गोष्ट जी आहे पाण्याबद्दल काय शिकायचं आहे, किंवा आपण जे ह्या चॅप्टर मध्ये पाण्याबद्दल काय दिलं आहे। दुसरी गोष्ट, म्हणजे लाईफ टाईम आपल्याला पाण्याबद्दल कोणत्या गोष्टी आठवण ठेवायच्या, कारण मित्रांनो हे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला ऑलवेज आयुष्यभर साथ देत असतं। कारण वॉटर काय म्हणतो आपण? वॉटर इज अ लाईफ म्हणतो। काय म्हणतो आपण? वॉटर इज अ लाईफ, म्हणजे पाण्याला काय म्हणतो आपण? जीवन म्हणतो। पाण्याला जीवन म्हणतो। काय? पाण्याला जीवन म्हणतो, जीवन। मग मित्रांनो लक्षात ठेवा, जर आपण पाण्याला जीवन म्हणत असू तर त्याचे महत्व किती आहे आपल्या आयुष्यामध्ये ते काय केलं पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे। म्हणून या वॉटर बद्दल आपल्याला काय करायचे? माहिती शिकायचे। मग आता जो वॉटर आहे तो वॉटर आपल्याला भेटणार कुठून आहे? मग जो हा वॉटर आहे हा वॉटर आपल्याला भेटणार कुठून आहे मित्रांनो? हा भेटणार आहे हायड्रोस्फिअर मधून। कुठून भेटणार आहे? हायड्रोस्फिअर मधून, म्हणजे जलावरण। तुम्हाला माहित आहे का, एअर आपण कुठून घेतलं होतं? वातावरण कुठून? वातावरण म्हणजे ऍटमॉस्फिअर मधून घेतलं। जसा एअर आपण ऍटमॉस्फिअर मध्ये पाहिलं तसा जो पाणी आहे तो कुठं होणार आहे? असणार आहे हायड्रोस्फिअर मध्ये। कुठं असणार आहे? हायड्रोस्फिअर मध्ये। हायड्रोस्फिअरला मराठीमध्ये काय म्हणतो मित्र? आपण जलावरण म्हणत असतो। काय म्हणत असतो? जलावरण म्हणत असतो। मग लक्षात ठेवा, जसं आपण या नॅचरल रिसोर्सेस मधलं एअर ऍटमॉस्फिअर मधून घेतलं तसं वॉटर आपल्याला कुठून घ्यायचंय? हायड्रोस्फिअर मधून घ्यायचंय। मग तुम्ही लहानपणापासून मित्रांनो अभ्यास केलाय की जे काही आपले अर्थ सरफेस आहे त्या अर्थ सरफेसवर 29% काय आहे? लँड आहे असं म्हटलं जातं, आणि 71% काय मित्रांनो? वॉटर आहे म्हटलं जातं। किती आहे? 71% काय म्हटलं जातं? वॉटर आहे म्हटलं जातं। मग हा जो हायड्रोस्फिअरचा पार्ट आहे किंवा आपला जो पाणी आहे तो आपल्या पृथ्वी तलावर किती आहे? 71% आहे। मग 71% आहे। मग तुम्हाला एक प्रश्न पडला पाहिजे, जर सर्वात जास्त आपल्या पृथ्वी तलावर जर पाणी असेल म्हणजे 71% जर पाणी आहे, मग त्या पाण्याची 71% असूनही टंचाई का भासते? पाण्याची टंचाई स्कॅरासिटी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये। ते का भासत असते याच्यावर आपलं काय केलं पाहिजे मित्रांनो विचार केला पाहिजे। मग एवढ्या सगळ्या पाण्याची उपलब्धी आहे तरी पण आपल्याला पाण्याची टंचाई स्कॅरासिटी का असतं? का प्रत्येक काही गावामध्ये तर पाण्याचे टँकर बोलवावं लागतात। उन्हाळ्यामध्ये तर भयावह परिस्थिती असते, आणि पाणी एवढं पूर्ण गोष्ट आहे की आपल्याला पाण्यासाठी कधी तडमळावं लागतं। मग जर या पाण्यासाठी एवढं तडमळावं लागत असेल तर मग आपल्याला हायड्रोस्फिअर बद्दल माहिती पाहिजे, पाण्याबद्दल माहिती पाहिजे। त्याच्यामुळं प्रत्येक 1 बाय 1 गोष्टी, हे जे व्हॅल्यू आहे ना, मी हे तोंडाने नाही सांगितलं बरं का, नाही तर मग तुम्हाला बोलता सरांनी बोलून दिलं तसं नाही। ह्याचे व्हॅल्यू आहेत, प्रत्येक मी जे व्हॅल्यू बोलतोय इथं त्या प्रत्येक व्हॅल्यूला महत्व आहे। मी जे काही लिहून देणार आहे ते पूर्ण स्टेट बोर्डच्या माध्यमातून लिहून देणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीवर फोकस करा। बोलून गेलं म्हणजे असं नाही, त्या प्रत्येक गोष्टीवर फोकस केलं पाहिजे तुम्ही, ठीक आहे?
तर मग हा जो पाणी आहे हा पाणी कुठे भेटणार आहे आपल्याला हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरातून आपल्याला पाणी भेटणार आहे आणि त्या पाण्याचा प्रपोर्शन पाहिलं तर किती आपल्या अर्थ सरफेसवर 71% आहे. मग तुम्हाला मी प्रश्न विचारला 71% जरी वॉटर अवेलेबल असलं तरी त्या पाण्याची टंचाई का भासते त्याच्या मागचं उत्तर मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे किंवा तुम्ही पण मला कमेंटमध्ये उत्तर सांगू शकता. मित्रांनो तुम्ही लेक्चरमध्ये कनेक्ट होत जा त्याच्यानंतर तुम्हाला बेसिक गोष्टी काय होणार आहे समजणार आहे. आता तुम्ही अजून एक तुम्हाला मी एक्सपिरियन्स सांगतो. काय असतं कधी कधी आता आपण कोणाच्या तरी गावाला गेलो, गावाला गेल्यानंतर आपण त्यांच्या घरचं पाणी पितो. पाणी पिल्यानंतर आपण एक गोष्ट बोलतो की आता ज्यांना माहिती आहे त्यांना मला नाही वाटत असं म्हणत असतील पण काही काही गोष्टी आधीचे लोक जे अशिक्षित आहेत त्यांना ते म्हणतात यार आमच्याच गावचं पाणी बरं होतं, तुमच्या गावचं पाणी खारट लागते, तुमच्या गावचं पाणी तुरट लागते, तुमच्या गावचे पाणी गोड लागते असं ते म्हणत असतात. तुम्ही कधी ऑब्झर्व करा कारण तुम्हाला पहिल्याच याच्यामध्ये सांगितलं सायन्स जो आहे ना तो सायन्स प्रत्येक तुमच्या जीवनामध्ये रोज तुमच्या बरोबर येत असतो त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबरोबर खेळलं पाहिजे. सायन्स हा एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे, सब्जेक्ट आहे, त्याच्यासोबत खेळलं पाहिजे. मग जेव्हा पाणी ते म्हणतात खारट आहे तुरट आहे असं आहे तसं आहे मग ते एक्झॅक्ट आपण जर सायन्सच्या भाषेमध्ये जर अभ्यास केला पाण्याचा तर विचार करा मित्रांनो जो पाणी आहे ना तो कसा असतो मित्रांनो टेस्टलेस असतो. कसा असतो टेस्टलेस असतो म्हणजे पाण्याला चव असतं का नाही. सायंटिफिकली जरी वॉटरची जर तुम्ही प्रॉपर्टी पाहिली तर तो काय असतो कलरलेस असतो म्हणजे वॉटरला कलर राहत नाही म्हणजे रंग राहत नाही, तो रंगहीन असतो. त्याच्यानंतर तो ऑर्डर म्हणजे त्याचा वास येत नसतो, गंधहीन असतो. त्याच्यानंतर तो टेस्टलेस असतो. मग जर तुम्हाला वॉटर बद्दल माहिती पाहिजे मित्रांनो तर मग तुम्हाला माहित पाहिजे हा जो वॉटर आहे हा कलरलेस असतो, ऑर्डरलेस असतो आणि टेस्टलेस असतो, लेस असतो लेस. मग तुम्हाला जर पेपरमध्ये प्रश्न विचारला खालीलपैकी कोणते पाण्याबद्दलचे गुणधर्म त्याला इंग्लिशमध्ये प्रॉपर्टीज म्हणतात त्या कोणत्या प्रॉपर्टीज बरोबर आहे मग तुम्हाला माहित पाहिजे वॉटर इज अ कलरलेस, वॉटर इज अ ऑर्डरलेस, वॉटर इज अ टेस्टलेस. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. अजून वॉटरची एक कॉन्सेप्ट आहे मित्रांनो ते खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे ते केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला कामात येणार आहे ते आहे युनिव्हर्सल सॉल्व्हंट. काय आहे युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे वैश्विक काय म्हणतात त्याला मराठीमध्ये वैश्विक विद्राव्यक, वैश्विक विद्राव्यक. मराठीपेक्षा थोडासा इंग्लिशच आठवण ठेवा ना सॉल्व्हंट. आता या सॉल्व्हंटचा मिनिंग काय होतो मित्रांनो लक्षात ठेवा. एक कॉन्सेप्ट असतं हा जो सॉल्व्हंट असतं म्हणजे सॉल्व्हंट जरा युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे वैश्विक विद्राव्यक म्हणतात त्याला. तर सॉल्व्हंट म्हणजे काय असतं सॉल्व्हंट म्हणजे असं लिक्विड फॉर्म मधलं लिक्विड असतं किंवा अशी एक प्रॉपर्टी असते जे म्हणजे आता तुम्हाला जर मी सॉल्व्हंट पाण्याला सॉल्व्हंट का म्हणतात याचं जर साधं उत्तर द्यायचं झालं तर पाणी हा कोणत्याही जवळपास कोणत्याही गोष्टीला स्वतःमध्ये विरघडून घेऊ शकतो. काय करू शकतो विरघडून घेऊ शकतो म्हणजे डिझॉल्व्ह करून घेऊ शकतो त्याला इंग्लिशमध्ये डिझॉल्व्ह म्हणतात. जर असा कोणता लिक्विड पदार्थ आहे जो कोणत्याही गोष्टीला डिझॉल्व्ह करून घेत असतो म्हणजे डिझॉल्व्ह करून घेत असतो ते स्वतःमध्ये मिळवून घेऊ शकत असतो अशी ज्या वॉटरची ज्या लिक्विडची कॅपॅसिटी असते ना त्याला काय म्हणायचं सॉल्व्हंट म्हणायचं. आता सपोज हा पाणी आहे या पाण्यामध्ये मी जर कोणती दुसरी एखादी गोष्ट टाकली आणि ते जर ह्या पाण्यामध्ये मिक्स होत असेल तर वॉटर का झाला सॉल्व्हंट झाला आणि जो मिक्स होणारी वस्तू आहे त्याला म्हणायचं सोल्यूट. का म्हणायचं सोल्यूट. इंग्लिशमध्ये बघा सायन्समध्ये केमिस्ट्रीमध्ये शिकवतात सोल्यूट आणि सॉल्व्हंट मधला डिफरन्स काय तर मित्रांनो जे गोष्ट विरघडणारी आहे ते सोल्यूट असतो आणि जे विरघळून घेणारी आहे तो असतो सॉल्व्हंट. म्हणजे आता याच्यामध्ये जर मी एखादी दुसरा काहीतरी पावडर टाकलं तर तो पावडर झाला सोल्यूट. पावडर का झाला सोल्यूट आणि विरघडून घेणारा जो सॉल्व्हंट कोण आहे पाणी आहे. कोण आहे पाणी आहे. मग जो जास्त अमाऊंट मध्ये असतो ना तो असतो सोल्व्हंट आणि जो कमी अमाऊंट मध्ये असतो तो असतो सोल्यूट. म्हणजे जो विरघडणारा असतो तो सोल्यूट आणि जो विरघडून घेणारा असतो तो असतो सॉल्व्हंट. म्हणून पाण्यामध्ये असं एक गुणधर्म असतं की तू कोणत्याही जवळपास गोष्टीला काय करून घेऊ शकतो स्वतःमध्ये डिझॉल्व्ह करून घेऊ शकतो किंवा विरघडवून घेऊ शकतो. म्हणून वॉटरला काय म्हटलं जातं मित्रांनो युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं युनिव्हर्सल सॉल्व्हंट. म्हणून वॉटरची प्रॉपर्टीज काय आहेत तो ऑर्डरलेस आहे, कलरलेस आहे, टेस्टलेस आहे आणि तो काय आहे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. काय आहे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. मग दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगणार आहे मित्रांनो ते बघा वॉटरला काय म्हणतो आपण लाईफ म्हणतो. वॉटर इज अ लाईफ. वॉटरला आपण जीवन म्हणतो. वॉटरला जीवन का बरं म्हणत असतो कारण आपण रोजच्या जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे पाण्याचे महत्व काय कारण आपण पाणीचे पित असतो कारण पाणी पिल्याशिवाय आपल्या बॉडीमध्ये वॉटर लेवल येत नाही आणि आपण कोणताही वर्क करू शकत नाही. इव्हन आपणच नाही कोणतंही ऑर्गॅनिझम घ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याला वॉटर शिवाय काही नाही मित्रांनो पर्याय नाही आहे. म्हणून त्याला वॉटरला काय म्हटलं जातं लाईफ म्हटलं जातं. मग लक्षात ठेवलं पाहिजे 6व्या वर्गामध्ये जेव्हा या पाण्याबद्दल एवढी इन्फॉर्मेशन आहे
तर तुम्ही विचार करू शकता का त्यांना तुम्हाला किती मोठं पाण्याचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. म्हणून वॉटरचा आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मी सांगितलं, पाण्याचे प्रमाण किती आहे आपल्यावर सरफेसवर 71% आहे. तरी पण पाण्याची टंचाई का भासतं मित्रांनो, त्याच्या मागचं रिझन हा आहे, जरी 71% जरी पाणी असलं तरी 0.3% फक्त पोटेबल किंवा फ्रेश वॉटर आहे. म्हणजे पिण्यायोग्य जो पाणी म्हणतो ना तो फक्त 0.3% आहे. मग लक्षात ठेवा 0.3% जर पिण्यायोग्य पाणी असेल तर किती कमी अमाऊंट मध्ये पाणी पिण्यायोग्य आहे. मग भले 71% जरी पाणी असलं तरी पिण्यायोग्य किंवा त्याला पोर्टेबल वॉटर किंवा फ्रेश वॉटर म्हणतात. जो पिण्यायोग्य पाणी असतो तो किती असतो मित्रांनो, 0.3%. मग 0.3% असल्यामुळं पाण्याची काय असते मित्रांनो, टंचाई असते. काय असते मित्रांनो, पाण्याची टंचाई असते. म्हणून लक्षात ठेवा जो वॉटर आहे त्याचं आपण कन्झर्वेशन केलं पाहिजे. मी तुम्हाला एकदा लक्षात आणून देतो, पाणी आहे, पाणी कुठे भेटणार आहे आपल्याला, हायड्रोस्फिअर मधून म्हणजे जलावरतातून पाणी भेटणार आहे, वॉटर सायकल मधून पाणी भेटणार आहे. त्याच्यानंतर जो आपला अर्थ सरफेसवर विचार केला 29% लँड आहे आणि 71% काय आहे, वॉटर आहे. पण 71% वॉटर असूनही टंचाई का, तर कारण फक्त पिण्यायोग्य जो पाणी आहे तो किती आहे मित्रांनो, 0.3% वॉटर ओनली पोर्टेबल वॉटर आहे. त्याच्यामुळे पाण्याची टंचाई असतं. आणि जो वॉटर आहे तो कसा असतो मित्रांनो, कलरलेस असतो, ऑर्डरलेस असतो, टेस्टलेस असतो आणि त्यालाच युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणतात. युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे का, तो बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये डिझॉल्व्ह करून घेण्यासाठी तयार असतो, म्हणून त्याला सॉल्व्हंट म्हणायचं. आणि जो गोष्ट डिझॉल्व्ह होणार आहे तो काय असतो, सोल्यूट असतो. हे प्रॉपर्टी शिकलं. वॉटरला लाईट का म्हणतात ते पण शिकलं. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये मी आपल्या बॅचचं काय, फ्री बॅचचं काय, फोकस काय, आपल्याला कॉन्सेप्ट पण शिकायचे आहेत, त्याच्यानंतर आपल्याला फॅक्ट पण शिकायचे आहे, त्याच्यानंतर आपल्याला सायन्स बेसिक पण शिकायचं आहे. आता मी याच्यामध्ये तुम्हाला ह्या फॅक्ट पण सांगितल्या, त्याच्यानंतर तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट पण सांगितल्या आणि तुम्हाला मी हे बेसिक पण सांगितलं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक, कॉन्सेप्ट आणि फॅक्ट या सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 बाय 1 एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये काही पैसे लागणार नाही. दिवसाचे फक्त तुम्हाला 15 ते 20 मिनिटं खर्च करायचे आहे. 15 ते 20 मिनिट खर्च करायचे स्वतःसाठी द्या आणि हे पाहून घ्यायचं, बेसिक गोष्ट शिकून घ्यायची, दुसऱ्याला पण पाठवा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. तर मला वाटते हे वॉटर बद्दल एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत. मला एकदा बघून घेतो पुस्तकात, याच्यातलं काही सुटलं नसणार आय थिंक. नाही, काही सुटलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण पाणी असतो, जेव्हा तुम्ही म्हणजे ह्युमन बिंग ॲज जगत असता त्यावेळेस तुम्ही ॲटलिस्ट 3 ते 4 लिटर जो पाणी आहे तो रोजचं काय केलं पाहिजे, पिलं पाहिजे. त्याच्याने तुमचं जे आरोग्य आहे किंवा तुमच्या बॉडीमधलं जे वॉटर लेवल आहे ते काय राहील मित्रांनो, मेंटेन राहील. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ समजला असणार आहे व्यवस्थित. नाही समजलं तर 1-2दा बघून घ्या आणि चांगला अभ्यास करत राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.